बॉल परत बोला 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बाईक ज्या आहेत त्या बाहेर तर जे प्रेक्षक स्क्रीनच्या समोर बसले आहेत विनंती असणार आहे थोडंसं बाजूला बसायचं. स्क्रीनच्या समोर खाली जे बसले आहेत स्क्रीनच्या खाली जे बसले आहेत कृपया विनंती असणार आहे. स्कोर जो आहे तो दिसत नाहीये. यावेळी देखील एका धावेचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 3 धावा झाल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. दरम्यान प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहे. आणखी एक यावेळेला चांगला चेंडू आहे. वाईट बॉल पंचांनी करार दिलाय. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. एकच धाव आली आहे. धावसंख्या 3 चेंडूंनंतर 4 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जर्सी नंबर 777 मध्ये ओंकार थोरात सुद्धा पाहायला मिळत आहे. ओंकार थोरात ज्यांचा कॉन्फिडन्स प्रत्येक मॅचला असतो लय जोरात. ओंकार थोरात आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आत. गेल्या वर्षी देखील त्याच जोशमध्ये खेळत होते ओंकार आणि या वर्षी देखील त्याच प्रकारे खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला बाद होऊन माघारी परततायत. ओंकार यांची घेतली जाते विकेट आणि पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 4. पहिला झटका पहिला गडीबार. साठी अमय बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला, एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. षटक या ठिकाणी संपतंय आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 5-1 गडी बाद. चला लवकरात लवकर दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची. आपल्याला आजच्या दिवसातले सामने पूर्ण करायचे आहेत. त्याचमुळे विनंती या ठिकाणी असणार आहे. आणि ज्यांची सगळे अख्खं मैदान वाट पाहत होतो, ओंकार थोरात बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात आपल्याला. ओंकार जर्सी नंबर 77777. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. संघाची धावसंख्या पहिली धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. आतापर्यंत दुसरा चेंडू आहे. यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा प्रहार केला आणि रनआउटच्या स्वरूपात नक्कीच बाद होऊन माघारी परत केला नाही. विकेटचं होतंय पतन आणि ओंकार थोरात यांच्या ओव्हरमध्ये आली विकेट. रनआउटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 6. दुसरा झटका 2 गडी बाद. दरम्यान नवीन बॅटर अभिषेक मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू खेळून काढलाय चौकारासाठी. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार आणि हा चौकार आला यशच्या वाटमधून. सुंदर प्रहार. 4 धावांचा फटका या ठिकाणी आला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 10 वर येऊन पोहोचली आहे. डबल डिजिट स्कोर लाईन येताना पाहायला मिळते. नक्कीच उद्याच्या सत्रात देखील ठीक 8 वाजता पहिला सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. दरम्यान पुढचा सामना कोणता असणार आहे? यावेळेला मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद झाले. कमबॅक बाय ओंकार थोरात. प्रसिद्धी कमावलेली दिसते ओंकार यांनी आणि खास ओंकारच्या फॅन्ससाठी इनिंग्स ब्रेक मध्ये पुन्हा एकदा डान्स कॅम्प सुरू करण्यात येणार आहे आणि याच गाण्यावरती हा डान्स कॅम्प असणार आहे. डीजे ओंकार लक्ष असू द्या. यावेळेला कट केले चेंडूला एका धावेसाठी आणि 5 चेंडूनंतर धावसंख्या आता 11 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू ओंकार थोरात यांचा येताना पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला चेंडू आहे परंतु 2 धावांच्या फटक्याला रोखू शकणार नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचते 13-3 गडी बाद. तर यापुढील होणारा सामना या ठिकाणी असणार आहे माझगाव टायटन्स वर्सेस किंग कोब्रा. दोन्ही संघांचे कर्णधार. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी व्यासपीठावर यायचे. यापुढील मॅचचा टॉस जो आहे तो पुन्हा एकदा अल्फेजादा पारकर यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे टायटन्स आणि किंग कोब्रा. दरम्यान तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. योगेश येताना पाहायला मिळतात आपल्याला. तिसरं षटक घेऊन यश आणि सचिनची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. यावेळेला एक धाव घेतली अभिषेक आणि सचिनची जोडी.
मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते अभिषेक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर येताना, सचिन आता स्ट्रायकिंग एंडवरती आलेत, अभिषेक नॉन स्ट्राईकवर आलेत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झालाय आणि डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळते. योगेश यांची चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. योगेश गोरंबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती. नक्कीच काही दिवसांपूर्वी झालेल्या आंतरविभागीय टुर्नामेंटमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे यांनी. टर्फचं क्रिकेट होतं आणि या टर्फच्या क्रिकेटवर योगेश गोरंबळे यांचं चांगलं गोलंदाजीचं प्रमाण पाहायला मिळालंय आणि यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. त्यांचे सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय वाळूक, केतन टेमकर, ओंकार भराडे यांचा सपोर्ट त्यांना होताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे ओंकार पडवळ देखील आपल्याला एक युवा हरहुन्नरी खेळाडू ओंकार वितराच्या आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान योगेश गोरंबळे चेहऱ्यावरती एक स्मिता हास्य घेऊन पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होत आहेत तयार. ओंकार थोरात आपल्या टीमला मात्र मोटिवेट करायचं सोडत नाहीयेत. ओंकार थोरात त्यांना देखील तितकं चेअर केलं जात आहे. यावेळेला 2.3 षटकांनंतर धावसंख्या 14 वर येऊन पोहोचले. पुढचा चेंडू आणखीन एक डॉट बॉल. हो काय वेग आहे, काय भन्नाट गती आहे. ऑस्टनच्या बाजूने निघून जाणारा, ऑस्टनच्या यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंप साठी हा परफ्यूम बॉल होता मागचा चेंडू. 2.4 षटकांनंतर यावेळेला धावसंख्या 14 वरती आणली आहे. 5व्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे आणि आता धावत संख्या येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. योगेश गोरंबळे काय सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यावेळेला हलक्या हातांनी खेळले, एक धाव घेतली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16. 3 गडी बाद. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. त्याला थोडीशी घाई करायची आहे. रोशन आले शेवटचं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटरचं त्याच प्रकारचं फुटवर्क सुरू आहे जसं भुजबळने मागच्या मॅचमध्ये दाखवलं होतं. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 17 धावांवरती आता धावफलक घेऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन. यावेळेला मिड विकेटचं चित्र निवडलंय. एक धाव घेतली आहे आणि एका धावीने ओंकार यांचा थ्रो आलाय. ओंकार यांच्या थ्रोवर देखील टाळ्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अभिषेक स्ट्राईकवर 2 चेंडूंवर 2 सिंगल आले. आता मात्र विचारधारणा थोडीशी बदलावी लागेल ती म्हणजे रोहित यांना. आणि बॉक्स क्रिकेटचं हेच तंत्र असतं. एका चेंडूवर एक मोठा फटका आला की पुढच्या चेंडूला कसं हाताळायचं यामध्ये गोलंदाजाच्या विचार करण्याची क्षमतेची परीक्षा असते. यावेळेला थोडंसं फुटवर्क चांगलं दाखवलंय परंतु चेंडू हो काय सुंदर टर्न घेतलाय. लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडूने ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जावं आणि शेन वॉन यांची आठवण आम्हाला यावी. हे गडी तिथे राहतात कारण शेन वॉन काय गोलंदाज होते ऑस्ट्रेलियाचे. याच प्रकारे प्रत्येक बॉल त्यांनी टर्न केलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. रिटायर्ड झालेले आता गोलंदाज आहेत परंतु त्यांच्यासारखा गोलंदाज न भूतो न भविष्यातील आजपर्यंत बनलाय. कारकीर्द फार मोठी राहिली. एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना आपण ओळखतो शेन वॉन ठीक आहे जगामध्ये आता आपल्याला ते पाहायला मिळणार नाहीयेत परंतु त्यांच्या गोलंदाजीचे जे किस्से आहेत त्यांच्या गोलंदाजीची जी क्षमता होती त्यांच्या गोलंदाजीचा जो एक ऑरा होता त्या ऑराला कोणताही गोलंदाज आतापर्यंत मॅच करू शकलेला नाहीये. आपण मोठमोठे गोलंदाज पाहतो आणि या गोलंदाजांचं आयुष्य फार खडतर असतं.
आणि याच आयुष्याची स्टोरी आपण पुढच्या इनिंगमध्ये घेऊन येऊ. एक इंग्लंडचा असा गोलंदाज ज्याच्या आयुष्यात एक इमोशनल घटना घडली आणि त्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजी करताना काय केलं याबद्दल आपण सांगू. परंतु मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. 3.5 षटके झाली, धावसंख्या 20 झाली आहे. शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर एका धावेचा आलाय फटका आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 21. 22 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे टीम रॉयल माझगाव रॉयल चॅलेंजर्स या संघाला. आपण वळूया डान्स कॅम्प कडे. ओमकार थोरात यांच्या स्पेशल सॉन्ग सोबत डान्स कॅम्प, लाईट्स आउट अँड प्लीज. आहे या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी टीम माझगाव रॉयल चॅलेंजर्स यांना. तर या टीमला थांबवावं लागणार आहे. तर चला यापुढील दोन्ही संघ माझगाव टायटन आपण आपली मॅच यानंतर लगेचच खेळवली जाणार आहे. पुष्पा अक्षय चला सुरुवात करायची मॅचला. अमेय आले गोलंदाजीच्या मार्क वरती आणि बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रथमेश आणि जिया. पहिलाच बॉल, आहा हा 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 काय वेग आहे. परंतु बाईसच्या 2 धावा या ठिकाणी प्राप्त होणार आहेत बॅटरला. काय वेग होता अमेयच्या गोलंदाजीला, इतक्या वेगात तो चेंडू आला होता परंतु त्या चेंडूची अडवणूक या ठिकाणी केली गेली नाहीये. अमेय या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. यावेळेला पेडल स्वीप केलंय त्या चेंडूला. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 3 या आकड्यावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. अमेय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 22 चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आहे. या मॅच मध्ये प्रेशर बनवण्याचा निर्धार या ठिकाणी अमेयच्या माध्यमातून सुरू आहे. 21 चेंडू 19 धावांची अजूनही गरज. रन बॉलवर जर हा सामना आणला तर या मॅच मध्ये प्रेशर वाढू शकतं, या मॅच मध्ये चुरस वाढू शकते, रंगत येऊ शकते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय, एकच धाव या ठिकाणी आली आहे. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 4 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे.
गुलरलँडचा बॉल आणि दांडीगुल त्रिफळाचीच्या स्वरूपात पहिला गडी केलाय बाद आणि या पहिल्या गडी बाद झाल्यावर डीजेची लाभेल आपल्याला साथ. डीजे काय करताय तर या मॅच मध्ये आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली आहे. अजूनही या षटक हाताळलं. पहिल्या षटकानंतर केवळ 4 धावा खर्च केल्या. त्यामध्ये अमेय यांनी सचिन यांना आमंत्रित केले. बॅटिंग मध्ये आपला जोर दाखवलाय परंतु गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे आपला रुतबा दाखवला जातो याकडे ओमकार आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवर ओमकार थोरात आलेत आणि स्ट्रायकिंग एंडवर प्रथमेश पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती टॅप केलंय चेंडूला एका धावेसाठी आणि स्ट्रायकिंग एंडवरती आलाय बॅटर ओमकार थोरात. त्याच्यासाठी चीअर नेहमी होते जोरात. ओमकार थोरात बॅटिंग पहिला चेंडू व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईटने करतील सुरुवात. व्हाईट बॉल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. धाव संख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.1. एका चेंडू नंतर पहिल्या धावेची वाढ झाली. यावेळेला समोरच्या दिशेने केला प्रहार. ओमकार थोरात चौकार. फुलाला डान्स मध्ये सहकार्य केलं होतं आता थोड्या वेळापूर्वी. कॅमेरामध्ये नक्कीच ती मोमेंट कॅप्चर झाली नाहीये. दरम्यान जर आपण पाहिलं तर मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. 1.2 षटकांनंतर 10 धावा धावफलकावर झालेत. आणखीन एक समोरच्या दिशेने केलाय प्रहार. वन साइड हिरो हे गाणं वाजलं होतं आणि त्याचीच प्रचिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ओमकार थोरातच्या माध्यमातून सुरू आहे. 1.3 षटकांनंतर धावसंख्या 10 वर येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चौथा चेंडू आहे. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. संघाची धावसंख्या आता 11 वर येऊन पोहोचली. अजूनही 11 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. तर चला माझगाव टायटन्स तयार राहायचंय. आपली गोलंदाजी असणार आहे यानंतर आणि किंग कोब्रा आपले बॅटर्स तयार ठेवायचे. गुलरलँडचा बॉल यावेळेला देखील एक धाव पूर्ण केली गेली आहे. ओमकार थोरात चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही बॅटर्स कडून. प्रथमेशचं देखील तितकंच कौतुक आहे. धावसंख्या 12. 10 धावांची गरज आहे. 13 सचिन मॅच मध्ये पुन्हा एकदा एक स्टेप बॅक गेली आहे ही टीम. यावेळेला अपील केली आहे. ओमकार थोरातची मोठी विकेट आहे आणि मोठा माशा जाळ्यात फसवलाय. दुसरं षटक संपताना आली आहे. ओमकार थोरातची विकेट आणि 2 षटकांच्या जबाबदारीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 12. 1 गडी बाद, 2 गडी बाद. डीजे
तर लक्ष असू द्या सर्व फॅन्स, या मॅच नंतर एक शेवटचा डान्स कॅम्प असणार आहे, कारण 10 वाजल्यानंतर आपण म्युझिक पूर्णतः बंद करणार आहे. या मॅच नंतर आपण शेवटचा डान्स कॅम्प ठेवणार आहोत. दरम्यान मैदानाच्या आत काय घडतंय तर 2 धावांचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 2+1 नो बॉल आहे. ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल आहे. माफ करा, अबोव वेस्टचा हा नो बॉल पंचांच्या माध्यमातून देण्यात येताना पाहायला मिळाला. धावसंख्या आता 14 वर येऊन पोहोचणार आहे. एकही चेंडू झाला नाहीये. अजूनही 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. अबोवच्या दिशेने केला प्रहार आणि 1 धाव यावेळेला देखील केली गेली अपूर्ण. पंचांनी रेफरल मागितलंय थर्ड अंपायरचं. थर्ड अंपायरकडे असणार आहे नजर. आउट आहे की नॉट आउट आहे याकडे सर्वांच्या लागल्यात नजरा. माघारी परतावं लागणार आहे. आउट होऊन प्रथमेश होत आहे बाद रनआउटच्या स्वरूपात आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. मला आउटचं बोलावं लागेल. यावेळेला देखील एक नो बॉल आहे आणि या नो बॉलवर प्लसची 1 धाव. धावसंख्या आता 2 ने पुढे जाईल. 16 वरती येऊन पोहोचली. एका चेंडू नंतर 4 धावा आल्या आतापर्यंत. या एका चेंडूवरती अजूनही 11 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. पहिला जर पाहिलं तर पहिला ओव्हर द वेस्टचा बोर्ड वेस्टचा नो बॉल होता, त्यावरती 1 धाव आली. तर आता जर धावांची अजूनही यापुढे आवश्यकता असणार आहे. प्रियांशू होत आहेत सज्ज. फुलवर लाईनचा चेंडू आहे आणि यावरती देखील 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. चुकीच्या एंडवर थ्रो झालाय आणि थोडंसं कलेक्शन मध्ये देखील फंबल झालंय. आदित्य यांच्या माध्यमातून कलेक्ट करता आला नाही तो चेंडू. अगदी वेळेवरती शॉर्ट कव्हरला फिल्डिंग करतायत आणि अशा चुका जर या वेळेला झाल्या तर नक्कीच साहजिक तिचं लक्षण नसतं. यावेळेला 4 धावांची गरज आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. अडवणूक सुंदर केली आहे त्या चेंडूची. 1च धाव यावेळेला आली आहे. 3 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 3 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी प्रियांशू आपल्या कॅम्पेनची सुरुवात विजयाने करण्यासाठी या डिफेंड कराव्या लागतील प्रियांशूला या धावा. 1 चेंडू चांगला हाताळलाय. यावेळेला 1 धाव आली आहे आणि 1 वर 1 जोडून टाका. 1+1 = 2 म्हणजे आता स्कोर्स लेवल 21 धावांवर संघ पोहोचलाय. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संघ माजगाव रॉयल चॅलेंजर 21. अजूनही जर पाहिलं तर 1 धावेची गरज. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. अभिषेक आले गोलंदाजीसाठी. शेवटच्या चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. हा सामना जर इथून टाय झाला ना तर दोन्ही टीम्सला 1-1 पॉइंट या ठिकाणी शेअर करण्यात येणार आहे. याकडे लक्ष असू द्या. 20 धावा धावपट्टावरती झाल्यात. 1 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज.
अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. एक शेवटच्या धावेची गरज आहे प्रथमेश. आणि नो बॉल. या मॅच मध्ये विजयापासून आपल्या कॅम्पेनची सुरुवात केली आहे. ही म्हणजे टीम माझगाव रॉयल चॅलेंजर आणि एक शेवटचा डाव